अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 5. इतर साधनांचा निषेध. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायांची उपाधी दंभधर्म. भावे विण देव न तुटे संदेह, गुरु विणे अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुंजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे सांगात तरणोपाय. माऊली ते सांगतायत योग याग विधी यांच्या योगाने सिद्धी प्राप्त होत नाही. हे सर्व धर्म दंभरूप असून व्यर्थ उपाधी आहेत. श्रद्धेशिवाय देव भेटत नाही आणि संशय दूर होत नाही. सद्गुरू वाचून अनुभव कसा येईल. तपा वाचून दैवते भेटत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. तसेच गुह्य ज्ञानाशिवाय हित होऊ शकत नाही. श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात, दृष्टांताची गोष्ट अशी आहे की संतांच्या संगतीतच संसार सागर तरून जाण्याचा उपाय आहे. यम नियमादी अष्टांग योग हा अत्यंत कठीण मार्ग आहे. माऊली त्याला नित्य नवा अग्निप्रवेशच म्हणतात. लक्षावधी माणसात एखादाच कदाचित त्या मार्गाने आत्मज्ञान प्राप्त करू शकेल. महिपती बाबा भक्ती लीलामृत म्हणतात, योग मार्ग बहुत कठीण, विरळा साधी लक्षातून. भोळ्या भाळ्या सकळा कारण, नामची पावन करीत असे. म्हणून सर्वसामान्यांसाठी नामजपाचा मार्गच राजमार्ग आहे. अग्निहोत्राधिक नित्य करावयाचा यज्ञ किंवा वेदात सांगितलेले यज्ञ हे सध्याच्या काळात यथासांग करता येणे अशक्य असल्याने त्यांच्यापासूनही फलप्राप्ती होणे कठीण आहे. समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात, यथासांग ते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. अशी सध्याची अवस्था आहे. विधी म्हणजे संध्या वंदनादी धार्मिक नित्यकर्मे. फलाची आशा सोडून ही केली तर केवळ चित्ताची शुद्धी होते, पण सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी म्हणजे सर्व दुःखांची संपूर्णपणे निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. यालाच मोक्ष किंवा मुक्ती म्हणतात. योग याग विधी ही कर्मे आहेत. यांच्यापासूनही काही फलप्राप्ती आहे, पण मुक्ती नाही. म्हणून माऊली म्हणतात, हे सर्व धर्म आपण धार्मिक आहोत असा दंभ मिरवण्यापुरतेच उपयोगी आहेत. म्हणून हा खटाटोप व्यर्थ आहे. भाव म्हणजे श्रद्धा भगवंतच. स्थिरचर व्यापुनी अवघा दशांगुळे उरला, अशी पूर्ण श्रद्धा असल्या वाचून भगवंतांची भेट होत नाही. कारण अज्ञानाने आपल्याला दृश्य जग भगवंताहून वेगळे आणि खरे वाटते. बारीकशा अशा बीमधून वटवृक्ष तयार होतो. त्याचे खोड वेगळे, फांद्या वेगळ्या, पाने वेगळी, पारंब्या वेगळ्या, मुळे वेगळी असे सर्व वेगवेगळे प्रत्यक्ष अनुभवाला येते. पण सूक्ष्म विचारांती लक्षात येते की आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. एका बारीकशा बीचाच हा सर्व विस्तार आहे. तसेच हा सर्व अनंत कोटी ब्रह्मांडांचा विस्तार एका ईश्वरी शक्तीचा विस्तार आहे. असे सर्व शास्त्रे आणि संत महंत कंठर्वाने सांगतात. त्यावर भाव श्रद्धा ठेवली की देव आपल्यातच आपल्याला भेटतो. या श्रद्धेनेच सर्व संशय दूर होतात. हे संशय दूर होण्यासाठी सद्गुरूंना शरण जावे लागते. ते गुरु स्वतः अनुभवी असावे लागतात. गीतेत हे ज्ञान मिळविण्याचा उपाय सांगितला आहे. शास्त्र जाणणाऱ्या आणि आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेल्या सद्गुरूंना तू शरण जा. त्यांची सेवा कर. त्यांना तुझ्या शंका विचार, म्हणजे ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. त्यांच्याकडून आत्मतत्व ईश्वर स्वरूप जाणून घे. सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेले साधन केले असता माणसाला अनुभव येतो. त्याचे सर्व संशय फिटतात. तपश्चर्या केल्याशिवाय देव भेटत नाही. तसेच दिल्याशिवाय आपल्याला काहीही परत मिळत नाही. जे सर्वस्व देतात
तेच या जगात चिरंजीव होऊन राहतात, हे आपण पाहतोच. या हाताने द्यावे आणि त्या हाताने घ्यावे ही म्हणच आहे. भगवंताला आपण तन मन धन दिले तरच भगवंत स्वतःला आपल्या स्वाधीन करतात. तसेच गुजेविण म्हणजे संत संगतीत एकांतात होणाऱ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गुह्य गोष्टी वाचून हित म्हणजे अत्यंत कल्याणकार असा अद्वैत सत्तेचा अनुभव कोणी सांगत नाही. साधू लोक आपला परमात्मक विषयक अनुभव अमोल असल्यामुळे गुप्त ठेवतात. जसे कंजूस माणूस स्वतःला प्रिय असलेले धन अत्यंत गुप्त ठेवतो आणि आपल्याला अत्यंत प्रिय असणाऱ्याला व दक्षतेने ते सांभाळणाऱ्यालाच देतो, तसे संत लोक आपला गुह्य अनुभव हरिप्राप्तीचा जिव्हाळा असणाऱ्यालाच देतात. माऊली म्हणतात, दृष्टांताने ही गोष्ट पूर्णपणे समजावून देता येणारी नाही. याला उपाय एकच आहे, तो म्हणजे साधूंचा संग. साधूंच्या संगतीनेच ही गुह्य गोष्ट जाणून घेऊन त्याप्रमाणे साधना करून हा अनुभव घेतला पाहिजे, तरच संसार सागरातून तरून जाता येईल. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.